संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकारण तापलंय। या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते आहे। आता ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे। धनंजय मुंडे दोषी नसताना जर त्यांचा राजीनामा घेतला तर महायुतीला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा तायवाडे यांनी दिला। मुंडेंचा राजीनामा घेतला तर ओबीसी समाज नाराज होईल असं ते म्हणाले। दोषी नसताना जर अशा प्रकारचं दडपण त्यांच्यावरती आणून त्यांच्याकडनं राजीनामा घेतला जात असेल तर नक्कीच ओबीसी समाज हा नाराज होईल। अशा प्रकारे त्यांचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा कोणीही प्रयत्न करत असेल तर त्याच्याविषयी नक्कीच ओबीसी समाजाच्या मनामध्ये एक घृणेचं वातावरण निर्माण होईल आणि त्याचे परिणाम राजकीय परिणाम त्यांना भोगावे लागतील। महायुतीला भोगावे लागेल। महायुतीला म्हणजे पक्षांना सर्व मिळूनच राजीनामा घेतील। आज म्हणजे असं ना कोणी एकटा राहणार नाही, महायुतीला त्याचे परिणाम भोगावे लागतील। महायुतीच्या विरोधात ओबीसी समाज आपलं जनमत तयार करेल आणि पुढील निवडणुकीमध्ये मग काय निर्णय घ्यायचा हे योग्य वेळी ओबीसी समाज घेईल। बीडच्या मसाजोग इथं आज दुपारी महत्त्वपूर्ण बैठक होते। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आक्रमक झालेत सगळे स्थानिक आणि देशमुख कुटुंब सुद्धा। आता मसाजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंब आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याकरता बैठक घेत आहेत। या बैठकीत भाजप आमदार सुरेश धस मुंडे या भेटीवरही चर्चा होईल असं कळतंय आणि भेटीनंतर बैठकीनंतर मसाजोगचे ग्रामस्थ देशमुख कुटुंबाच्या न्यायाकरता लढा आणखी कसा तीव्र करतात हे बघायचं। काही जे आम्ही करतोय, सीआयडीला जातोय, एसआयटीला जातोय, सगळ्या पोलीस यंत्रणेकडे जातोय, त्या संदर्भात ते जाणून घेणार आहेत की तपास कुठपर्यंत आलाय। त्याच्यानंतर जे काय आता चाललेल्या गोष्टी आहेत, कुठं कुणाची मीटिंग लावणं चालू आहे, हे प्रकरण कसं थांबेल, की जसं की चंद्रशेखर बावनकुळे म्हणले की हे कसं मिटतंय प्रकरण, यावर काहीतरी वाक्य बोलले, ते मला माहित नाही, गावकरी जी बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे उद्या महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत। परळीमधील व्यापारी महादेव मुंडेंची 16 महिन्यांपूर्वी निर्घृणपणे हत्या झाली। या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये। परळी शहरामध्ये जाऊन महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेऊन ते त्यांचं सांत्वन करतील। मी उद्या परळीलाही जाणार आहे आणि ह्या दोन्ही ठिकाणी मी जाऊन त्याच्यानंतर माहिती घेऊन ग्राउंड रियालिटी काय आहे, माझे 4-5 महत्वाचे प्रश्न आहेत तिथे जाऊन मी विचारणार आहे आणि दोन्ही कुटुंबांची चर्चा करणार आहे की खून जो झाला त्या खून मध्ये फरार आहे, गेले जवळपास 70 दिवस व्हायला आले, मग तो 5वा खुनी कुठे आहे, इन्क्वायरी कसली चाललेली आहे आणि हे सगळं पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला समजलं पाहिजे। म्हणजे सुप्रिया सुळेंच्या बोलण्यावरनं असं समोर येते की त्या देशमुख कुटुंब आणि महादेव मुंडे कुटुंब या दोघांनीही कुटुंबांची भेट घेणार आहेत। पुढे जाऊया। खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचा हात आहे का असा सवाल राऊतांनी केला। जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्याकरता सुरेश धसांना पुढे आणलं, धसांनी आंदोलन उभं केलं, देशमुख कुटुंबाच्या अश्रूंचा बाजार केला असं संजय राऊत म्हणतात। दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं। मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर, त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुखाच्या खुनाचा त्यांनी वापर केला। मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल। काय वेळेपणा आहे। उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी, फाशीपर्यंत जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या आहे, ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे, मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये।
सर्वांचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की संतोष देशमुखाचा जी हत्या आहे ती या महाराष्ट्राकरता अत्यंत ती गंभीर घटना आहे. त्या घटनेकडे सर्वांनी विना राजकारणाने बघितलं पाहिजे. या घटनेचं राजकारण होऊ नये. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी कृषी साहित्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर दमानिया यांनी एका कंपनीकडून सगळ्या वस्तू ऑनलाईन मागवल्या. मात्र त्यांनी केलेली ऑर्डर कंपनीकडून रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यावरून आता अंजली दमानिया यांनी संताप नोंदवलाय. ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर माझ्यापर्यंत पोहोचू दिली नाही असा आरोप त्यांनी केलाय. दबाव टाकून कुणी लपवाछपी करण्याचा प्रयत्न करताय का असा सवाल दमानियांनी केला आहे. मेरे कल 2 ऑर्डर्स थे तो वो दोनों रिटर्न क्यों गए हैं? ओके मैम, माफी चाहती हूँ. एक्चुअली आपने जो प्रोडक्ट मंगवाया था ना मैम, आईफोन नैनो डैप का फर्टिलाइजर. हाँ हाँ मैम, वो ऊपर से कंपनी में कुछ ऑपरेशनल इशू था, तो उस वजह से ना वो प्रोडक्ट डिलीवर नहीं करवा पाएंगे वहाँ उस लोकेशन पे ना. ये तो हद हो गई. आपने मेरे घर तक इतने दिन वेट करवाया, आपने मेरे घर तक किसी को भेजा एंड जैसे ही डिलीवर होने वाला था आपने उसको रुकवा दिया है. क्योंकि मैम ये जो आईफोन का जो है ना कंपनी, हाँ कंपनी का आपने प्रोडक्ट मंगवाया है, कंपनी ने ही मना किया है मैम, इसीलिए तो रिटर्न लेना पड़ा, बीच में से भी पास रहा. उबाठा महाविकास आघाडीचे सरपंच असलेल्या गावात एकही रुपयाचा निधी देणार नाही असं वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केलं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊतांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केला. ठाकरे गटाच्या सरपंचांना दुय्यम वागणूक दिली तर खुर्चीतून उखडून टाकू असा इशारा विनायक राऊतांनी दिला. त्यावर आता नितेश राणेंनी पलटवार केलाय. टिल्लू मिल्लू चिल्लू तिघे जण आलेले आहे. एक कोंबडी चोर, एक बकरा चोर, एक गाढव चोर अशी त्यांची ती नावं आहेत. काय दुर्मिळ म्हणे तर सिंधुदुर्गाचा पालकमंत्री काय धमकी देतो म्हणे, जे जे ग्रामपंचायती आमच्या असतील त्यांनाच निधी. आणि युबीटीच्या हा त्याचं वाक्य आहे, युबीटीच्या ग्रामपंचायतीला एकही निधी देणं, एकही पैशाचा निधी मिळणार नाही. मी विचारलं तुमच्या बापजादाचा निधी आहे का तो? अरे आमचा निधी आहे, सरकारचा निधी आहे. आणि जर अशी हिंमत जर केली शिवसेनेच्या सरपंचांना दुय्यम वागणूक देण्याची आणि त्यांना फसवण्याची, तर तुम्हाला खुर्चीवर उखडून टाकण्याची ताकद कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये, कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा आहे. हे दाखवून देण्यासाठी आपण कामाला लागायचंय. खासदाराला मी सांगतो की त्याच्या मालकाचा 2.5 वर्षाचा महाविकास आघाडीचे सत्तेचा काळ जरा त्यांनी आठवावं. गजनी झाला असेल वयामुळे, तो थोडा आठवावं. आणि तेव्हा तुझ्या मालकाने देवेंद्र फडणवीसजींनी चालू केलेल्या किती प्रकल्पाला स्थगिती दिली, तेव्हा आमच्या मतदारांची आठवण आली नाही, तेव्हा उठून टाकायची भाषा तेव्हा तुम्हाला डोक्यात आली नाही. आता जेव्हा तेच औषध तुम्हाला पाजलं जातं आहे म्हणून तुम्हाला कडू वाटतं आहे, म्हणून हे ज्या सुख्या धमक्या आहेत ना ते तुमच्या मातोश्रीवाल्याला जाऊन द्या. रोहित